महादेव की जय। चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा
नमस्कारोनी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बसलेल्या सर्व ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत, ज्येष्ठ, श्रेष्ठ, आप्तेष्ट, वारकरी, आळकरी, माळकरी, शाळकरी, गावकरी
त्यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करत आहे. सर्वांना सप्रेम करवी. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पहिला आणि पहिल्या क्रमांकातील अर्जुन विषाद योग आणि या अध्यायातील पहिली दोवी ओम नमो जे अध्याय. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी दोजी. ओवीचा भावार्थ हे सर्वांचे मूळ असणाऱ्या ओंकारा, ओंकार स्वरूपा परमेश्वरा ज्याचे संपूर्ण स्वरूप आणि ज्ञान आकलण्यास होण्यासाठी वेदच प्रमाण आहेत अशा तुला मी नमस्कार करतो. जीवात्म्याला केवळ स्वानुभवाने ज्याचे ज्ञान होऊ शकते असं सर्व व्यापक आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो. हे माऊली, ज्या वेळेला या ग्रंथाची रचना झाली, गीतेवर टीका, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. गीता ही संस्कृत वाणी, साक्षात महाविष्णूचा अवतार श्री कृष्ण परमात्मा यांनी हे गीतेचं तत्वज्ञान अर्जुनासमोर संस्कृत भाषेमध्ये म्हणजे देववाणीमध्ये प्रगट केलं. आणि तदनंतर एक काळ ओलांडला म्हणजे द्वापार युगामध्ये ही गीता सांगण्यात आलेली आणि तदनंतर हा कलियुगीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार झालेला आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ही जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे तुम्हा आम्हा छोट्यांना या अत्यंतिक दुःखाची आणि परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी या ग्रंथाची रचना करण्यात आली. सकाळचा विषय झाला सगळे 1272 लेखुकू झाला सच्चिदानंद बाबा. मृत व्यक्तीला जिवंत करण्याचं सामर्थ्य हे माझ्या माऊलींमध्ये. आता तुम्हाला तो दृष्टांत सांगू पुन्हा. सच्चिदानंद बाबा, सच्चिदानंद नावाचा ग्रस्त होते आणि त्यांची अंतयात्रा निघालेली असते. आणि ती अंतयात्रा निघालेली असताना पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 750 वर्षापूर्वीची गोष्ट, ज्ञानोबारायांच्या काळातील गोष्ट आहे ही. आणि त्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती आणि सती जात असताना ते मृत जे आहेत सच्चिदानंद त्यांची तिरडी, काय बोलायचं त्याला, तिरडी बोलता येईल आता, ती निघालेली असते, अंतयात्रा निघालेली असते. आणि तेवढ्या सती जाणाऱ्या ज्या आई आहेत त्यांनी माऊलींचं दर्शन घेतलं. आपल्याकडे देखील ही प्रथा आहे की ब्राह्मण दिसल्यानंतर त्याच्या पृथ्वी तलावरचा जो देव आहे त्याला काय संबोधलं जातं तर ब्राह्मण देवता असं संबोधलं जातं. आणि त्या ब्राह्मण देवताला अभिवादन करण्यासाठी, नम्र होण्यासाठी, त्यांच्या पाया पडण्यासाठी माऊलींच्या त्या आई गेल्या आणि माऊलींनी त्यांना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि त्यांना प्रश्न पडला की माऊली, तुम्ही जो मला आशीर्वाद दिलेला आहे तो खरा होणार का.
माऊलींनी सांगितलं की अजूनपर्यंत तर माझं जे बोलणं आहे ते वेद आहे, त्याच्यातनं एकही गोष्ट मी खोटं बोलत नाही, खरा होणार. आता जी अंतयात्रा जी चाललेली आहे ती माझ्या नवऱ्याची आहे आणि मी त्यांच्या मागून सती चाललेली आहे. पण आता तुमचा आशीर्वाद असा आहे की माझं सौभाग्याचं लेणं काही काळामध्ये दादा भस्मसात होणार आहे. माझा आशीर्वाद फेल नाही जाणार, विफल नाही होणार, फळ त्याचं मिळेल. पण आता जातात माऊली त्या मृतावर मस्तकावर शक्तिपात करतात आणि त्यांना चैतन्य त्याच्यामध्ये टाकतात आणि त्यांना जिवंत करतात. आणि तदनंतर मग तो जो व्यक्ती आहे सच्चिदानंद बाबा त्यांना अनुग्रह देतात आणि त्याच्यानंतर मग ते कोण होतात तर तुका म्हणे आता राहिलो उपकारापुरता, फक्त आपल्यावर उपकार करण्यासाठी. कोणाला वाहिलेला आहे? साधू संतांना. त्यांनी जे जीवन जे आहे ते संतांसाठी या जनासाठी त्यांनी वाहून टाकलं. असे असणारे सच्चिदानंद बाबा आणि हा लेखक त्यांनी केलेला आहे. माऊलींनी काय केलेलं आहे? उपदेश केलेला आहे. आणि लिहिण्याचं काम कोणी केलेलं आहे तर सच्चिदानंद बाबांनी. कोणासाठी हे लिखाण झालेलं आहे तर श्रोतावर्गासाठी. बाबा आमचे प्रत्येक वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून एक ओवी सांगतात की जैसे शारदेचे चंद्र करे माझी अमृत कणकोवळे ते वेंचिताती मन मवाळे चकोर तळगे तया परी श्रोता. कोणासाठी? तया परी श्रोता अनुभवादी ही कथा अति हळूवारपणे चित्ता आणून या सर्वांगाचा एक कान करून जर हे श्रवण केलं तर तुझा भाग्याचा उदय झाल्या वाचून राहणार नाही. माऊलींनी या ठिकाणी ओंकाराचं सुरुवातीलाच ओंकाराला नमन केलेलं आहे. तदनंतर सरस्वती मातेला देखील त्यांनी नमन केलेलं आहे. आता अभिनव वाग्विलासी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. तदनंतर गुरुंना केलं मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती. आता हृदय आपुले सौभाग्य भले वरी बैसू पावले श्री गुरु रायांची. 17व्या अध्यायाची गेल्या वर्षी घेतलेली विना माऊलींनी ओवी नमोजी गजेंद्रा. त्यामध्ये देखील सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक अध्यायाची सुरुवात ही माऊलींनी आपल्या गुरूंच्या स्तुती सुमनानेच केलेली आहे. का तर आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची. प्रभू तुम्ही कोणाच्या मूर्ती सांगितल्या? साक्षात निवृत्ती दादा बसलेले आहेत समोर. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल तरी गंगावती स्वीकार की एरवी तरी मी मूर्खू. ज्ञानियांचा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. हे कोणाचे बोल आहे? तुकाराम महाराज सांगतायत, स्तुती करतात. ज्ञानांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत. पण तरी देखील नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. जर त्या भगवंताला आपलंसं करायचं असेल तर कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. याचं प्रतीक म्हणून ज्ञानोबा प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सांगतात एरवी तरी मी मूर्ख. बोलून चालून मी कोण आहे? मूर्ख आहे. माऊली मूर्ख होते तर तरी देखील नतमस्तक झाले प्रत्येक वेळेला. आणि या ठिकाणी देखील अभंगाद्वारे तुम्हाला पटवून सांगेल ओंकारापासून सुरुवात केलेली आहे आणि त्याची ओळख नाही. आता आपण आणलेला आहे तो गणपती हा सगुण रूपाचा आपल्याला इथे सांगण्यात आलेला आहे. सगुण रूपाच्या बद्दल सांगितलेलं ओम नमोची आज्ञा. पण तदनंतर काय सांगितलेलं आहे? जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्य असणारी जी शक्ती आहे ती अविनाशी आहे. हे
दीड दिवस, एक दिवस, जेवढे दिवस ठेवणार, जोपर्यंत ती मूर्ती भ्रष्ट होत नाही किंवा खराब होत नाही तोपर्यंत आपण घरी ठेवतो आणि एक दिवस त्यांचा काय करतो, विसर्जन करतो. पण माऊली इथे सांगते की ओंकाराची ज्याच्यापासून उत्पत्ती झालेली आहे तो स्थान कुठला आहे तर सांगितलेला आहे, माझ्या गुरूंचं स्थान सांगितलेलं आहे. ओंकाराच्या बद्दल जरी सांगायला गेला तरी आकार तो ब्रह्मा, ओम येतो, ओम तीन येतं, उ आकार कसला आहे, पायांचा आहे सांगितलेला आहे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, हे जे पोट आहे ना हे ब्रह्माचं सांगितलेलं आहे. आणि जो चंद्र आहे ओंकारावर तो महेशाचं हे सांगितलेलं आहे. हे त्रिपुटी सांगितलेले आहे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. कोणाच्यामुळे कोणतं स्वरूप, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ते तिन्ही देवाचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला. ऐसे तिन्ही देव जेतोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पाहावे पुराणी व्यासांचिया. यांची त्रिपुटी साधायला गेला तर इथे प्रत्येक अध्यायाची ती ओळी सांगते की गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि हा गणपती कसा आहे तो ओंकार स्वरूप ससंवेद्य आहे. प्रत्येक जण आपले महात्म्य जे आहेत ते सांगत असतात. कसा आहे ओंकार प्रणव. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघतायचा तो शब्द अवाङ्मय. तोमी 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 ऐसा, तोमी 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 ऐसा. 21,600 वेळा चालूच आहे तोमी तोमी तोमी. पण आपलं त्याच्याकडे ध्यानच नाहीये.
तत्वरूपाने भगवंत, आत्मस्वरूपाने भगवंत. देव कसा आहे तर देव नटला नानापरी आणि भरवणी उरला चराचरी. असा हा गणपती विश्वव्यापक आहे आणि त्याचीच ओळख करून घेण्यासाठी ह्या नरदेहाची प्राप्ती झालेली आहे आपल्याला. नरदेव निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवची होऊ म्हणती ते देवची होती. आपण कोण आहोत तर देवाचे अंश आहोत. पण आपल्याला काय झालेलं आहे, जन्माला आल्यापासून देव कोणीतरी वेगळा आणि आपण कोणीतरी वेगळं. आपल्या दारात आता पावसाळा चालू आहे, पावसाळा चालू आहे. पाऊस पडतो की समुद्र येतो. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा 1900 आता जरा क्लिप टाकलेली मोबाईलवर 1997 साली प्रवचन झालेलं महात्म्यांचं. ही गादी बसलोय या गादीवर आई, ही गादी पण नव्हती त्या ठिकाणी बाबा. आता आज बघितलं ते गादी पण नाही, गोंडपाटावर बसल्यात. महात्मा जन्माला आलेला आता कळतंय. ज्या वेळेला आपण व्यवस्थित चांगला बारीक विचार केला ना, ज्ञानोबा ना त्या वेळेला विचारलं नाही, तुकोबा राहायला नाही, नाथ बाबाने जेवढे संत आले ना सगळ्यांना कोणी विचारलं नाही. महात्मा बसलाय खाली गोणीवर बसलेले आहेत, तोंडामध्ये दात नाही, एक पण दात नाही बाबांच्या माझ्या. आमची वाणी आहे ना, कोंबडे बोल येतात आमच्या वाणीत, सगळे दात शाबूत आहे, सगळं वयाप्रमाणे सगळा. बाबांनी त्या टायमाला वय पण सांगितलं 72 वर्ष. हा पूर्ण जगत पसारा जो आहे ना, ढवळीने जग. हरिभजनी ढवळीने जग. प्रवचनाला बाबा बसलेले आहेत. ओमच्या एवढा मुलगा असेल, बनियन फाटलेली आहे, भाऊजी बघतोय ना असे कपडे घालून. बघा संगत कशी भेटते. साधूंच्या संगतीमध्ये गेला ना तर त्याचा परिणाम लागलीच होणार. बाबा बघतात वरतून ऊन आहे, हे आपल्याला फॅन चालू आहे, इकडे येत काय बोलतात त्याला, टावर फॅन चालू आहे, माईक आहे, सगळं काही व्यवस्थित भेटलेलं आहे. पण माझ्या बाबांनी आहे ना प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेमध्ये तिथे जाऊन शिकवलं. बाबा सांगायचे तुमच्या दारात काय येतोय, तुमच्या दारात आई तुम्हाला प्रश्न केलाय, समुद्र येतोय का पावसाचं पाणी येतंय. तत्वज्ञान सांगायचे बाबा. काय येतंय मला सांगा, उत्तर द्या. बसलेले आहेत ना. समुद्र. काय येतंय दारात आता तुमच्या, पाऊस पडतोय का समुद्र येतोय. समुद्र. पाऊस येतोय. हा बाबा दृष्टांत देऊन सांगायचे पाऊस जो आहे समुद्र, देव कुठे आहे आपल्या जवळच आहोत. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा तुझलाशी. आपल्याला तत्वज्ञान कळत नाही. बाबा एकदम सोप्या भाषेमध्ये, शास्त्रामध्ये नाही लिहिलेलं कुठल्या. पाऊस जो पडतो काय होतं समुद्रामध्ये, पाऊस पडतो. समुद्राची पाऊस म्हणजे समुद्र आहे पाण्याने भरलेला. सूर्याच्या किरणाने समुद्रामध्ये पडतात, त्याची वाफ तयार होते, वाफेचे ढग तयार होतात. ढग एकमेकांवर घर्षण झाल्यानंतर काय होतं, पाऊस पडतो आणि तो तुमच्या आमच्या नदी नाल्यांमध्ये येऊन काय होतं, तुमच्या दारात तुमचे काय ढग वगैरे असतील, तलाव असतील, जे काय भरपूर तो भरून पुन्हा कुठे निघून जातो तो पाऊस, पाणी समुद्राला. कुठनं आला, समुद्रापासून. त्या पद्धतीने आपण कुठून आलेलो आहोत, आईच्या गर्भातून आलेलो आहोत ना. तोच विचार माझ्या मुलाने मगाशी विचार केला, मोठ्या मुलाने. तुम्ही बोलता देवाकडून आलाय, आई तसं नाहीये. मी आईच्या उदरातून जन्म घेतलेला आहे. त्यासाठी पण प्रमाण देतात. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरी विन. देखवी ऐकवी एक नारायण
हृदयाचे भजन तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे वेदांची बोलणे तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हणून शरण आलो तुझं लागी. म्हणजे सगळं कर्तुम अकर्तुम शक्ती कोण आहे? भगवंत आहे. आणखी एक ओवी देऊन सोप्या भाषेमध्ये सांगतो का बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू तैसा मध्ये एकाचा वस्तारू ते हे जग. त्याच्या अगोदरची जी ओवी आहे ती सांगते माझे या विचारलेपणाची नावे हे जगची नोय आगवे जैसे दूध म्हणाले तरी त्याची दही. दृष्टांत देऊन सांगताय की दुधापासून काय काय उत्पन्न होतो? दही, ताक, तूप, लोणी, हे जे मिठाई आहे ती म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण त्याचा अस्तित्व आपण बोलतो का मिठाई आणलेली आहे त्याला बोलतो का दूध आणलंय म्हणून? अस्तित्व काय आहे? तुम्ही आता अंगावरची साडी घातलेली आहे याचं अधिष्ठान काय? अधिष्ठान काय बघा. म्हणून धन्य हरिभक्त आमच्या अक्षताई बोलतायत त्यांना माहिती आहे ना. अधिष्ठान कापूस सांगितलेला आहे. जेवढं काय परिधान केले कापसापासूनच तयार झालेला आहे ना. फक्त रंग वेगवेगळे आहेत म्हणून कोणी काय बोलतो कुर्ता घातलेला आहे, कोणी बोलतो शर्ट घातलेला आहे, कोणी बोलतो पॅन्ट घातलाय, पैजामा घातलेला आहे, धोतर घातलेला आहे. मुक्ताबाई चांगलं वर्णन करून सांगताय. ब्रह्मविसे उघडे जगामध्ये ब्रह्मविसे उघडे या अभंगाद्वारे किती वर्षाची आहे माहित आई? मुक्ताबाई 8 वर्षाची. मुक्ताई माता, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती दादा, सोपान काका आणि त्या पंथातील आदिमाया शक्ती असे असणारी मुक्ताबाई साध्या सोप्या सुलभ भाषेमध्ये सांगताय. ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. हे कोणाला उपदेश करतात माहितीये का? 1400 वर्ष शबीरजाने जतन केलेलं होतं. कोणी? सांगदेवाने. सगळ्या गोष्टी 4 विद्या, 64 कला, 18 पुराणे, सगळ्या विद्या त्यांच्या अवगत होत्या. मृत्यूला 14 वेळा धुडकावून लावलेला व्यक्ती. आपण किती वेळा वाचतो ज्ञानेश्वरी? 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा. त्यांनी 1400 वर्ष शास्त्राचा अभ्यास केलेला होता. पण हे ज्ञान नव्हतं
बाकी सगळं होतं, रोज पाठा करायचा, रोज ज्ञानेश्वरी वाचायचा रोज, पण ते बहुत केले पाठांतर आणि वर्मर आईले वर्माची गोष्टच माहित नव्हती कोणाला, चांगदेवाला. म्हणून सोप्या भाषेमध्ये सांगण्यात आलं त्याला. मला याची अपंगाची आईला जरा सोडवणूक करून द्यायचं, जेणेकरून आई आज तरी आणि आपले पंख सांगतायत की एकच धागा सांगितले, नाना परी कपडे म्हणजे कापसापासून तयार झालेले नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. पुन्हा एकच माती, नाना परी लेणे भांडे, नाना परी भांडे, घागर आणि सुगडे जगामध्ये मातीपासून किती उत्पन्न झालेले आहेत. घागर आहे, मटका आहे, सराव आहे, काय जे जे प्रकार आहेत मातीचे ते तुम्हाला माहिती आहेत. पण अधिष्ठान काय, अधिष्ठानावर मला बोलायचं आहे. आपण कुठून आलेलो आहोत त्याच्याबद्दल. सोने जे घातलेले आहे तुम्ही, सोनं एकच आहे, पण त्याच्यापासून आई काय घातलेलं आहे गळ्यामध्ये, सोन्याचं मंगळसूत्र घातलेलं आहे, इकडे गंठण घातलेले आहे, तिकडे हार घातलेले आहे, इकडे अंगठी घातलेली आहे, इकडे राडोचा सोन्याचा घड्याळ घातलेला आहे, इकडे चारू काकांनी कानातलं सोन्याचं. प्रत्येकाला वेगवेगळं नाव आहे, पण कशापासून निर्माण झालंय. आई बरोबर मला तास ठेवलेला आहे, गावात इकडे कोपऱ्यात बसल्यात. बनलंय कशापासून आई, सोन्यापासून. मारवाड्यांनी बनवून दिले सगळ्या गोष्टी. कशापासून, अधिष्ठान पकडायचं, अधिष्ठान सोडायचं नाही. आपण घरामध्ये आपण अधिष्ठान आणलेलं आहे ना, त्या पद्धतीने. आता मुक्ताबाई सांगतायत, 1400 वर्ष ज्यांनी शरीर जतन केलेले आहे त्यांना सांगतायत की म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा, खरे आणि रोकडे, खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. ऐकले बाबा, अधिष्ठानावर बोल. तसं आपण कोण आहोत, आपण देवाचे स्वरूप आहोत. काय सांगितलेलं आहे, मम वंशे जीव लोके, जीव भूत्वा सनातना. प्रत्येक प्राणी मात्र जो आहे किती, 84 लक्ष 99,084 कोटी योनी यामध्ये भगवंताने निर्माण केलेले आहेत आणि भगवंताचे अंश आहेत. अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथोनी चर अचर हरिसी भजे. पण त्यातल्या त्यात या बाकीच्या योनीच्या ठिकाणी ते ज्ञान घेण्याची शक्ती नाही आहे. इतर योनीच्या काही हात विचारत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. पशुच्या ठिकाणी ही गोष्ट, आता कुत्रा झाला बाबा, बैल, गाय, म्हैस, मांजर, पक्षी इथे येऊन बसलेले आहेत का, नाही बसलेले. कारण त्यांच्या ठिकाणी तो विचारत नाही. म्हणून हा नरदेह आपल्याला मिळालेला, या गणपती बाप्पाला ओळखण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. इतर योनीच्या ठिकाणी हा विचारच नाही सांगितलेला आहे, फक्त मनुष्याच्या ठिकाणी हा विचार दिलेला आहे. प्रत्येक जण जो तो त्याच्या पद्धतीने व्यवहार करत असतो. जीव जो पशु पक्षी आहेत ते उपाशी मरतात का, नाही ना. ते देखील त्यांच्या ठिकाणी तर इथून तुम्हाला आहार, भय, मैथून, निद्रा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण बुद्धी दिलेली नाहीये. काय चांगलं काय वाईट हे करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नाही. चांगला विचार करण्याची जी शक्ती दिलेली आहे ती फक्त आणि फक्त मनुष्य जन्माला दिलेली आहे, मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिलेला असे. हा मनुष्य जन्म मिळालेला आहे फक्त भगवत प्राप्ती करण्यासाठी मिळालेला आहे. पण भगवंताचं भजन आपण करत पण होतो. कधी आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हापासून भजन चालू आहे. तिने गर्भात वचन देवा करीन भजन.
नाही पाळिले वचन झाला देवासी बैमान. हे सगळं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, माझ्या पदार्थ काय सांगत नाही. आणि या भगवंताला कधी विसरलेला आहे आई? कधी विसरलाय हा माणूस? नाही माहित. जेव्हा नाल छेदन करतात ना तेव्हापासून विसरला. विसरले तया थोर झाली आणि पततील खाणी 84. म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्मा राम संसार संभ्रम भोगू नका. कधीपासून विसरलेला आहे? जेव्हा सुईनबाई किंवा सिस्टर, आपली जी काय सिस्टर बोलतात ना दवाखान्यात, नर्स किंवा डॉक्टर काय करतात? नाल कापतात. तो नाल कोणाशी जॉईंट असतो? भगवंताशी. भगवंताचं भजन सतत चालू असतं. भगवंताचं भजन एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे दार उगारुनी आठवीन पाय हा माझा नवस चरण रात्र दिवस पांडुरंगा. भगवंताला आपण गर्भामध्ये वचन दिलेलं आहे, नवस केलेला आहे. आणि आता आपण जिवंतपणे म्हणजे बाहेर आल्यावर एकविरा आईचा नवस फेरायला जातो, मुंब्रा देवीचा नवस फेरायला जातो, खरवली आईचा जातो, खंडोबाचा जातो. जिथे जिथे नवस केलेला आहे तिथे फेरायला जातो. का? तर त्याची आठवण आपल्याला आहे म्हणून. पण आईच्या गर्भात असताना तो नवस फेडून घेण्यासाठी ती आठवण साधू संत करून देतात. ए बाबा, तुम्ही गर्भामध्ये असताना तुम्ही नवस केलेले आहे, आठवीना पाय तुझं मी आठवण करीन, तुझं स्मरण करीन, हा देह तुला अर्पण करीन. पण ते ध्यानात राहत नाही, कारण या शास्त्राच्या ठिकाणी तो लीनच होत नाही. कीर्तन ऐकायला जात नाही, प्रवचन ऐकायला जात नाही. त्याच्यामुळे ते स्मरण विसरलेलं आहे. आणि हे स्मरण ओळखण्यासाठी कुठून तुटलेलं आहे? कुठून तुटलेलं आहे मामा? हा, बेंबीच्या देठापासून, म्हणजे बेंबी जे आहे इथून तुमचं जे नाल्याचं खंडन केलेलं आहे. आणि मग आता भजनाची जी रीत आपल्याला दिलेली आहे ती मुखाने आपण बोलत असतो, इथून व्हायला पाहिजे. आमचे प्रकाश बाबा दळवी हे विनोदाने सांगत असतात, भूक कुठून लागते? भूक कुठून लागते? आतून लागते. मामांना नव्हती लागत. मामा काय करायचे? पेलवान होते ना मामा. ते पेलवान असताना भूक लागली का मामा डोक्यावरनं दूध टाकायचे, तेव्हा त्यांची ती भूक भागायची. काय मामा? भूक आतून लागली का आतमध्ये दूध जायला पाहिजे, तेव्हा ती ताकद तुम्हाला येणार. राग कुठून येतो? आतून येतं. सगळ्या गोष्टी या आतून निर्माण होतात. आणि मग ती भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी जे काय कुठून तुटलेलं आहे? इथून तुटलेलं आहे, आतून. आणि ते जोडून देण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. आणि जिथे तुटलेलं आहे तिथे जोडलं पाहिजे. तुम्हाला सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांचा आपल्याला काल काय खाल्लेलं आहे, परवा कोण काय बोललेलं आहे, या गोष्टी माझ्या ध्यानात राहत नाही. आता तुम्ही मला काय निरोप दिला ना बाबांना हे सांगायचं आहे, तरी माझ्या डोक्यात ती गोष्ट विसरून जातो. तर बघा 97-96 साली बाबा श्रीपाद बाबांच्या कीर्तनातनं ऐकलेला हा दृष्टांत आहे. वडारी असतो, गर्भ श्रीमंत वडारी. एवढा श्रीमंत असतो त्याला असं वाटतं माझ्यासारखा कोणी नाही. मला काय सांगायचं आहे तुम्हाला? लक्ष देत आहे ना? नवीन माणसांना मी विचारतोय का इकडचे? जुन्या माणसांना, यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. जिथून तुटलंय तिथे जोडायचं आहे. काय? भजन. जिथनं तुटलेलं आहे तिथे जोडून द्यायचं आहे. तेव्हा तो गणपती बाप्पा आपल्याला कळणार, नाहीतर मग नाही. एवढा गर्भ श्रीमंत असतो. वडारी समजतं काय? वडारी, वडारी आई पाट बनवणारा, मूर्त्या बनवणारा, वडारीदार. हा, दगडाची मूर्ती बनवणारा त्याला आपण वडारी बोलतो. आणि तो वडारी गर्भ श्रीमंत असतो. एवढा पैसा, आम्हा पैसा असतो. एकुलती एक मुलगी असते त्यांना. आणि असं वाटत असतं की माझ्या मुलीचा जे स्थळ मिळावं, म्हणजे नवरा जो मिळावा तो देखील माझ्यासारखा श्रीमंत,
माझ्यापेक्षा श्रीमंत असला पाहिजे. आता ही गोष्ट करायची आहे, पण नेमकी सांगेल कोण? आता आपल्याला काय अडचण असते तर आपण काही जण जातात भक्ताच्या जवळ, काही जण जातात भविष्य काळाच्या जवळ. भविष्य जो सांगतो त्याच्या जवळ जातो तर माझ्या भविष्यामध्ये काय आहे बघ जरा, काही सूट नाही भेटत, काय नाही का, माझ्या मागे चालले साडीसाठी, तसं विचारायला जातो. भविष्य जो सांगतो ना पोपटपंची, त्याच्या जवळ जातो आणि त्यांना विचारतो, आई बसा. आणि त्यांना विचारल्यानंतर की माझ्या मुले उपवर झालेले असं असं लग्न करायचं आहे, तर या जगामध्ये श्रीमंत, जगामध्ये या सृष्टी तलावर सगळ्यात मोठा जो आहे, सगळ्यात मोठा जो आहे त्याच्याशी माझ्या मुलीचा लग्न करायचं आहे, तर तुम्ही स्थळ मला जरा निवडून द्या. आपण ब्राह्मणाच्या जवळ जातो ना, विचारतो बाबा कोण कसं काय, आणि मग तो चिठ्ठी काढतो, तर त्याच्या लक्षात येते का हे चिठ्ठीवालं काम नाही आहे. तो सांगतो या जगाला प्रकाशमान करणारा एकच माणूस आहे. कोण आहे जगाला प्रकाश देणारा? आई. जगाला प्रकाश कोण देतो सकाळी? पहिली सूर्य. सूर्य. सूर्य देतो ना अखंड जगाला प्रकाश. सूर्य मोठा आहे, त्याच्याशी लग्न लावून द्या. सूर्यदेवाच्या जवळ जातात, असं असं आहे, कारण घालतात, माझ्या मुलीला आपली करून घ्या. सूर्यदेवता म्हणतात की मी मोठा नाहीये, माझ्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे. सूर्याकडे कोण आहे? तर ढग. ढग ढग जर आडवे आले तर माझा प्रकाश कमी होतो की नाही? आपण बघतो ना, ढग आडवे आल्यानंतर सूर्य दिसेल असं होतो अंधार. मग ढगांना सांगतात ही गोष्ट. ढग बोलताय की तुमचं म्हणणं मी ऐकलं, पण माझ्यापेक्षा देखील कोणीतरी मोठा आहे, मी फेऱ्यात मारायचं का? चला ठीक आहे, मुलीसाठी ते पण करूया. आणि मग ढगांनी सांगितलं की माझ्यापेक्षा पवन देवता मोठा आहे, वारा जो आहे ना तो मोठा आहे. आणि वाऱ्याला सांगतात माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, तुम्ही आपलीशी करून घ्या. वारा देखील सांगतो नतमस्तक होऊन की माझ्यापेक्षा मोठा आहे कोणीतरी. कोण आहे? तर दगड. कोण आहे? तर दगड. बघा सोसायटीचा वारा सुटतो, आपण ते काय बोलतो ते पावसाळ्याने तर काय ते सगळं काय वादळ येतो, वादळ. त्या वादळामध्ये झाड झुडप सगळं काय सळोकिंपळ होऊन जातात. पण ते दगड उडताना बघितल्यात का कधी? बघितलं वहिनी? नाही बघितलं. म्हणून वाऱ्यापेक्षा मोठा कोण आहे? दगड आहे. दगडांच्या जवळ जातो कोण? वडारी. त्याच्याच बद्दल झालेल्या साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळावा हे माझे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा दृष्टांत देऊन सांगायचे. शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख नाहीये, पण जवळजवळचे दृष्टांत की लागलीच पटले पाहिजेत जीवाला. दगडाजवळ जातात आणि असं असं आहे, माझ्या मुलीला तुम्ही आपलीशी करून घ्या, तिच्याशी लग्न लावून घ्या. दगड सांगतोय मी देखील मोठा नाही आहे, माझ्यापेक्षा मोठा कोण आहे? तर वडारी आहे. त्याने एक घाव मारल्यानंतर माझे दोन तुकडे होऊन जातात. म्हणजे दगडापेक्षा मोठा कोण आहे? कोण? वडारी. कुठे बघायला गेलेला होता तर मुलीला? सूर्य, आकाश, वारा, दगड. शेवटी कुठे यायला लागला ना कसं? वडाऱ्याच्या जवळ. त्या पद्धतीने आपला हा पदनमना जो तुटलेला आहे तो जोडून घ्यायसाठी आपल्याला येड्या कबाडाचे काम नाही. तुला म्हणे येत पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे कुठला? आगरी जातीचा. संतांच्या मार्गाने तो गेलेला आहे, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून गेलेला आहे. अशा यांचा तुम्हाला संग करायला सांगितलेला आहे. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी येला. काय सांगताय?
तुकाराम महाराज की साधू संतांच्या दर्शनाने त्यांच्या कृपेने हा पुन्हा आपण देवाशी आणि आपलं नातं जोडू शकतो. कुठेही नतमस्तक होऊन चालणार नाही. जगामध्ये जे आहेत भरपूर गुरु आहेत, पण भागवतामध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतायत की तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु आहेत ते घरोघरी, पण शिष्याचे सदवस्तू मिळून दाविती त्या ते श्रीकृष्ण भगवंत मानिती सद्गुरु. सदवस्तू म्हणजे काय? सदवस्तू म्हणजे ज्याचा कधीही खंड होत नाही, तो त्रिकालबाधित आहे असं चैतन्य ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या ठिकाणी नतमस्तक व्हायला सांगितलेलं आहे, जेणेकरून तो देव आपला होईल. त्याच्यासाठी काय सांगितलेले आहे? ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा. त्या भगवंताची माऊली हसतायत. ताल घेतलेली कुठली? ऐसियांचा पदर धरा, ऐसियांचा पदर धरा. असो, ऐसे यांचा पदर धरा. पदर धरा म्हणजे काय? साडीचा पदर धरायचा आहे किंवा धोतर धरायचं, उपरणं धरायचं आहे. त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने चालायचा आहे. मार्ग मगाशी सांगून गेलो की मार्ग जाऊन गेले आधी दया निधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. ऐसी यांचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. कुठल्या घराला आई? आता या घरामध्ये देव आलेला आहे, पण एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात देव देवाचे मंदिर
राग कला नाही जानत तुका गिरधर लालतो भाव का भूता देह देवाचे मंदिर सांगायचं काय होतं ऐसे जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी त्या देवाला आपल्या हृदयामध्ये स्थापन करायचं असेल तर कोणाला शरण जायला सांगितलेलं आहे हरिप्राप्ती भाव गावे स्थापन करून घेण्यासाठी काय सांगितलेलं आहे तर देवाचे मंदिर आज नैवेद्य काय आहे देवाला मोदक बनवलेले आहेत म्हणजे जे काय आहे फ्रूट आहे बेदाणे आहे काजू बदाम पिस्ता सगळं काय आहे अल्पहार आहे म्हणजे सगळं कसं आहे शुद्ध शाकाहारी आहे तिथे कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्या गणपती बाप्पाला सगुण रूपाला आलेल्या गणपती बाप्पाला चालत नाही मग निर्गुण स्वरूप असणारा कुठे आहे तो सांगितलेला देवाचे मंदिर देह म्हणजे बाबा शरीर सांगितले बाबा असतात शरीर सांगितलेले आहे देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जय जय ससंवेद्या आत्मरूपा आत आत्मा हा परमेश्वर जसं दुधामध्ये हो लोणी तसा देही चक्रपाणी तशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर तुका सांगे मूळ जना देव देही का पाहना तुकाराम महाराज एकदा नाही बोलत दोन वेळा बोलतात दोन वेळा देव आहे देव आहे मन चित्त सगळे इकडे तिकडे गेला असेल पण दोन वेळा सांगतात कसं देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे कुठे हृदयामध्येच आहे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी हा जो गणपती आहे तो कसा आहे तर फक्त मकारी पुरता मर्यादित नसून कसा आहे तो विश्वव्यापक आहे आणि त्याला जाणून घेण्यासाठी हा नरदेव मिळालेला आहे आणि त्याला जाणून घेण्यासाठी संतांना शरण जायचं आहे आकाशिक प्रमाण दिला संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही वेदांनी देखील त्यांचं प्रतिपादन केलेलं आहे की कुठे आहे तो गणपती साधू संतांना विचारल्याशिवाय तो गणपती तो भगवंत तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला हा साधू संतांना
शरण जायचा आहे. तो गणपती कसा आहे? तो गणपती कसा आहे? तर गुरुविन ज्ञान कलेना सांगितलेलं आहे. गुरूंच्या ठिकाणी ते ज्ञान आहे. त्या भगवंताला ओळखण्यासाठी ते ज्ञान पाहिला बरवे. तरी मनी अति आणावे तरी संताया बसावे सर्वच तेसी. त्या भगवंताला आपलंसं करून घ्यायचं असेल तर आपल्याला गुरु करणं गरजेचं आहे. पण तो गुरु कसा पाहिजे? आता गुरु बोलला तर गुरु बिना कोण बतावे बाट बडा बिकट आहे यमघाट. आणि गुरु करताना आपल्याला देखील ज्या पद्धतीने त्या गुरूंना अनुभव आलेला आहे, या शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, कसा गुरु पाहिजे? तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे कीजे. आजोबी सांगते चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. आपल्याला समाधान भेटलं पाहिजे. गुरु केल्यानंतर आपली जी इच्छा आहे, आपली मनोकामना आहे ती पूर्ण करायला पाहिजे. माझे मनोरथ पूर्ण करी देवा सांगितलेलं आहे. केशवा माधवा नारायणा. आणि आपल्या ठिकाणी विषय काय चाललेला होता की गुरु करताना कसा पाहिजे? तर ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्या भगवंताचा त्याला अनुभव आलेला पाहिजे, त्या देवाचा अनुभव आलेला पाहिजे. क्षत्रिय म्हणजे शास्त्रामध्ये कसं उल्लेख केलेला आहे, ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांना अनुभव आलेला आहे, त्यांनी त्यांच्या गाथेतनं मांडलेला आहे. ज्ञानोबायांना अनुभव आलेला आहे, त्यांनी ज्ञानेश्वरीतनं मांडलेला आहे. नाथ बाबांना अनुभव आलेला आहे, त्यांनी भागवतामध्ये सांगितले. यालाच बोलताय क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू. दयाळू म्हणजे असा पाहिजे की त्याच्या ठिकाणी कोण्याही जीवाचा न घडू मस्तर, कुठल्याही जीवाबद्दल मस्तर नसला पाहिजे. श्रीमंत असो, गरीब असो, आमच्या जातीचा असो, तमक्या जातीचा, गुण दोष याती न विचारी पायी, ठाव दिला पायी आपुलिया. संताने सरिता गेलो तैसा परी, चंदनाने मोरी व्यापी येल्या. खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठे भावे चोका मेळा.
असा सद्गुरू पाहिजे, साधू पाहिजे, गुरु पाहिजे, असा भाग्यवान परमात्मा आमच्या भाग्यामध्ये आला ना. म्हणून आजपर्यंत इथनं हे व्यासपीठ बोललं तर आपल्याला काही या गोष्टीची कल्पनाच नव्हती. पण आमच्या भाग्यामध्ये साक्षात श्रीपाद बाबा कोणाचा अवतार तर विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद त्यांनी केले. मग सांगितले किंवा संत ऐसे तात्काळ करीती आपल्या जैसे कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपुल्या पदी वैसविले. देव पहावयासी गेलो तेथे देवची होणी की खेलो. लोह परिसाची न साये उपमा संतांचा महिमा आगाधची. त्यांनी आम्हाला कसं करून ठेवलं तर देव स्वरूपच करून ठेवलं. म्हणून त्यांचे उपकार आम्ही हा जीव जोपर्यंत आहे शेवटच्या श्वासापर्यंत, कारण तेवी तो हा पायी जीव थोडा काय द्यावे त्यांची व्हावे उतराई. तेवी तो हा पायी जीव थोडा. ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी साधन सांगितलेलं आहे. कोणतं साधन सांगितलेलं आहे? डायरेक्ट नाही प्राप्त होत भगवंत. नामदेवरायांच्या माहित आहे का तुम्हाला? नामदेवराय आई नामदेव पाहिली हा माहिती आहे, आईला माहिती आहे. आता एकच गोष्ट आईने सांगितलंय का माहिती आहे? एवढा कार्यक्रम झाला आता 5-10 मिनिटाचा 5 मिनिटात उरकणार. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायांच्या हातून देव खायचा होता. कुठला? सगुण परमात्मा. सगुण परमात्मा खात होता. पण निर्गुण कसा आहे ते माहिती नव्हतं त्यांना देखील गुरु करावा लागला आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली. फक्त मकारी पुरता गणपती नसून तो कसा आहे? विश्वव्यापक आहे. पंढरपूर पुरता पांडुरंग परमात्मा नसून कोण आहे? विश्वव्यापक आहे. आणि त्याचं दर्शन करून घेण्यासाठी त्यांना काय करायला लागलं? गुरु करायला लागला. आता शॉर्टकट सांगतो तुम्हाला. कोणाला करायला लागला? विशोबा केसरायला करायला लागला. विशोबा केसराने काय दिलं? सद्गुरु वाचूनी सापडेना. सद्गुरु वाचूनी नामने हाता साधने सहिता कोटी गुणे. सद्गुरूंच्या मार्फत ते भगवंताचं नामस्मरण अनादी काळापासून चालत आलेलं आहे. ते नामस्मरण ते अनादी परब्रह्म जगदादी विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधापय असे ते पीर नाम असाते. अविद्येची आराती माझे ओळखावया सुटी पूर्ण केली. संत एकांती बैसले सर्व शास्त्र झुंडाळून पाहिले. ज्ञान दृष्टीने अवलोकिले ते श्री हरीचे नाम. ते नामस्मरण ज्या वेळेला नामदेवरायाला मिळालं त्या वेळेला नामदेवरायांची जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले. हा गणपती कसा आहे? आत्मस्वरूप आहे. आणि त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी हा नरदेव मिळालेला आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले. हरवनिया तो भगवंत ज्या वेळेला ते नामस्मरण कानामधनं बेरलं जात आहे. काना वचनाच्या भेटी किंवा मोठके गुरुमुखे उद्दतीचे हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष भाऊ लागे तैसे अभयसया. ती वस्तू तो भगवंत मुळात आपल्या मध्येच आहे की नाही? मगाशी प्रमाण दिलं की चाले शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते तुझी या सत्तेने वेदांची सगळं काय कर्तुम अकर्तुम शक्ती ती आपल्यामध्येच आहे आणि ती प्रगट झाली. ज्या टायमाला प्रगट होते ना आई त्या टायमाला भाव प्रगट होतो. त्या टायमाला भाव प्रगट होतो. कसा भाव प्रगट होतो? तो अष्ट सात्विक भाव प्रगट होतो. कसा होतो? सात्विका भरणे रोमांच दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहत जाते. आनंद झाला पोटी तप्त झाला कंठी मौन वाक्य फुटी दरोनी राहे. ताके श्वासम श्वास उद्व भावे देखा स्वरूप एका मेळवली. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता
देव कृपा करी तयावरी. ज्या वेळेला समुद्राला भरती कशामुळे येते? भरती कधी येते बाबा? बाबा खाली जात बाबा समुद्र खाली नाही जात बोलत. समुद्राला भरती कशामुळे येते? कधी येते? कधी येते? जेव्हा पौर्णिमेचा जो चंद्र आहे ना तो पूर्णत्वास येतो ना त्या टायमाला समुद्राला भरती येते. पण या शरीरामध्ये देखील ते भाव प्रगट होतात. कधी होतात? ज्या वेळेला हा पूर्ण आकार जो ब्रह्म आहे, जो भगवंत आहे, जो विश्वव्यापक भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो त्या टायमाला कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे, हृदयी प्रगटे, हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. किंबवना सोय जीव आत्मयाची लाय, तेच जे होय तया नाम सुख. आपण आज किती वेळा ऐकला असेल, तुमचं सुख करता, तुमचं सुख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बापा मोरया रे, बापा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. आणखी एक सांगायचं झालं, तू सुख करता, तूच हरता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, मोरया मोरया मंगलमूर्ती. कधी सुख? जेव्हा तो भगवंत प्रगट होईल त्या टायमाला तो सुख प्रगट होईल. नाहीतर मग काय सांगितले बाकीच्या गोष्टीला, येरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. त्याच्या अगोदर पहिला सूचना देतात अभंगाच्या सुरुवातीला की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. असो वेळ झाली, 9 वाजलेले आहेत. मला रात्रभर बोलायला सांगितला तरी बोलेल, पण ते मार घातली पाहिजे. किती दिवस येऊन इथे पैसे डिपॉझिट करायचे, त्याचं काही आपल्याला व्याज भेटतच नाही. 5 वर्षापासून डिपॉझिट चालू आहे आपला. म्हणजे मी फायद्याचा बघतो. आता तुम्हाला माहिती आहे माझं काम काय आहे बाबा, परपेडीचं करायचं फायद्याच बघा. कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे, त्याच्यापासून 2 पैसे लाभ होत असेल तर इन्व्हेस्टमेंट या वर्षात होईल. हा, या हरिनामाच्या बघा मामा आमचे बोलतात, या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम तुम्ही करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. नुसतं सांगलीमध्ये बरं वाटतं. हा बोला मामा बोला. मला काय मी बसून जातो. या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम तुम्ही करा जमा. तुम्ही राम आठवा, तुम्ही नाम आठवा, थोडं पुण्य साठवा आणि या पुण्याचा चेक तुम्ही सुशांत वाटवा. असो बालक बोबडा बोले का वाकुडा वेचुका पावले, तरी चोद करी माऊली दयाचे रिगे जेवी. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीच नेले, येथे माझे ते बोलले पायिकपण बोलिले लेपुडे, वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.
तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकिंकरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध असो. तुमच्या सर्व श्रोतेवर्गाच्या सेवेसाठी निवडलेली उभी अध्याय क्रमांक ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पहिला आणि पहिल्या अध्यायाची पहिली ओवी ओम नमोच्या अध्या वेद प्रतिपाध्याय जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकळार्थमती प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवधारी दोजी कुंडली अवधारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. Bye.
विसरू नका माझ्या नामाला बाबा म्हणे विसरा मला विसरू नका माझ्या नामाला कानाला तुझी आई माझ्या बाबाला तुझी आई माझ्या